सध्या चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शित गालिब हे नाटक रंगभूमी गाजवतंय. गालिब या नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. लेखनाव्यतिरिक्त चिन्मय त्याच्या अभिनयासाठी सुद्धा खूपच चर्चेत असतो. अशातच इंडस्ट्रीमध्ये लेखक मिळत नाहीत, त्यांना मानधन व्यवस्थित दिलं जात नाही, याबद्दल चिन्मयने खंत व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अजब गजब या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये चिन्मय म्हणाला, इंडस्ट्रीत लेखक मिळत नाही, ही अनादी अनंत काळापासून तीच रड आहे. लेखक मिळत नाही आणि जे आहेत त्यांना मान मिळत नाही. वर्षानुवर्ष लोक हेच म्हणतात, इंडस्ट्रीत लेखक नाहीये. पण जो आहे त्याचं नाव तुम्हाला पोस्टरवर पण द्यायचं नाहीये. तुम्हाला कोरिओग्राफरचं नाव पोस्टरवर द्यायचंय, तुम्हाला गीतकाराचं नाव पोस्टरवर द्यायचंय, पण लेखकाचं नाव पोस्टरवर नाही. त्याच्यासाठी भांडण करावं लागतं. एखादी मानाची संस्था आली त्याच्यासाठी की लेखकाला मान मिळाला पाहिजे म्हणून तर लिहिलं जातं. पण आजही बघा, अनेक ठिकाणी पोस्टरवर लेखकाचं नाव नसतं. याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे मुळात लेखन ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यात आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी गुंतवलं पाहिजे. हे इंडस्ट्रीला कळायला खूप उशीर लागला. आताही ते 100% वाटतं अशातला भाग नाही. मी एक उदाहरण देतो. माझ्या एका मित्राने एक चित्रपट लिहिला, त्याचं मानधन त्याला मिळालं. नंतर त्याला असं कळलं की त्या चित्रपटात एक आयटम सॉन्ग होतं. ते आयटम सॉन्ग करणारी जी कलाकार होती तिला त्याच्यापेक्षा तिप्पट मानधन मिळालं. 5 मिनिटाचं गाणं करण्यासाठी तेवढं मानधन दिलं. ती फार मोठी स्टार सुद्धा नव्हती, ती फक्त डान्सर होती. हा प्रॉब्लेम आहे. मान आणि धन या दोन्ही बाबतीत लेखकाचा प्रॉब्लेम आहे. लेखक का नाहीत तर मला माहीत नाही. आपण इंडस्ट्री म्हणून लेखकांमध्ये गुंतवणूक केली नाही. आणि गुंतवणूक म्हणजे काय तर जे चांगले लेखक आहेत त्यांना तुम्ही बरं मानधन दिलं पाहिजे. मला एस्पिरेशन वाटलं पाहिजे ना. मी जर उद्या काहीतरी लिहून घेऊन गेलो तर मला सुरुवातीला सर करून बोलतील. तेव्हा आपल्याला असं वाटतं आपणच महत्त्वाचे आहोत. जसजसा चित्रपट तयार होतो, प्रमोशन सुरू होतं, तसा लेखक दुरावतो. प्रदर्शनाला लेखक कुठेतरी एका कोपऱ्यात पास काढून बसलेला असतो. मी जर अभिनेता नसतो तर मला जो लेखक म्हणून मान मिळतोय त्याच्या अर्धाही मिळाला नसता. रियालिटी शो वगैरे असतात, त्यात ते हेच सांगतात, ज्या लेखकांना फेस व्हॅल्यू आहे त्यांनाच आणा. रियालिटी शोमध्ये 99% लेखक नसतो. चिन्मय मांडलेकर असतो कारण तो अभिनेता आहे. जर मी फक्त लेखक असतो तर मला शंका आहे की कोणी मला बोलावलं असतं का. तुमचं यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.